जसे की आपल्या सर्वांना माहितच आहे, परभणी येथे सुनियोजित कट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृती पुस्तकाचं तोडफोड करून एक सामाजिक भावना दुखवण्याचं काम झालेलं आहे. मित्रांनो, सुजात साहेबांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. सुजात साहेबांची एसवी आमच्या पाठीमागे येत आहे. आंबेडकरवादी चळवळ संपवायची आणि त्यांना या समाजाला सुद्धा संपवायचे, आंबेडकरवाद्यांना संपवायचे. मोठ्या प्रकाराचं कोविड ऑपरेशन होतं, महिलांना मारण्यात येतं, तरुण बाळांना मारण्यात येतं. वातावरण सगळ्यांमध्ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण? अपेक्षा करतो की आपण सर्वजण ठीक असाल. मित्रांनो, जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे, परभणी येथे सुनियोजित कट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृती पुस्तकाचं तोडफोड करून एक सामाजिक भावना दुखवण्याचं काम झालेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये हे प्रकरण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये आगीसारखं पसरलेलं आहे. आणि या आंबेडकरी तरुणाच्या सर्व भावना यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत. आणि या प्रकरणामध्ये आता पोलीस प्रशासनाने परभणी येथील चळवळीच्या कार्यकर्त्यांना आणि तरुणांना कोम्बिंग ऑपरेशनच्या मार्फत जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे. तर त्यासाठीच आज आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र युवा नेते सुजातसाहेब आंबेडकर आज परभणी येथील पोलीस प्रशासनाला काही सूचना करण्यासाठी परभणी शहरामध्ये येत आहेत. तर आम्ही पूर्णेवरून आज परभणी या ठिकाणी सुजात आंबेडकर साहेब यांच्यासोबत जात आहोत. तर माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुनील दादा मगरे पण उपस्थित आहेत आणि युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड पण आहेत आणि युवा कार्यकर्ते अजय काळे आणि मी आज परभणीकडे निघालेलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही परभणीला पोहोचणार आहेत आणि परभणीमध्ये थोड्याच वेळात युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांचे आगमन होणार आहे. तर मित्रांनो, आज बाळासाहेबांनी सुजात आंबेडकर साहेब यांच्या मार्फत पोलीस प्रशासनाला कुठला मेसेज पाठवला आहे ते आपल्याला या सुजात साहेबांच्या भेटीनंतर आपल्याला कळणार आहे. या बेगुन्हेगार पोरांवर कशा प्रकारे गुन्हा नोंद करून त्यांच्या करिअरची खेळण्याचा सुनियोजित कट या इथल्या समाजकंटकांनी केलेला आहे. हाणून पाडण्यासाठी सुजात आंबेडकर येणार आहेत परभणी शहरामध्ये. आणि एबीसीबी वाले का दगडफेक करणार आहेत का? सुजात आंबेडकर आज पोलीस प्रशासनाला काय सूचना करतात हे आज पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला या समोरली सगळी प्रक्रिया या ब्लॉगच्या माध्यमातून सांगणार आहे. आपल्या करता काय काय 2 नंबरचे काय तुम्ही पाकिट घ्यायले काय रात्री? 1 मिनिट थांबा, सांगा. हॅलो, सगळे येणार आहे. मित्रांनो, आम्ही आता परभणी शहरामध्ये पोहोचलो आहोत आणि आम्ही आता परभणी येथील शासकीय विश्रामगृह सावली या ठिकाणी सर्वप्रथम जाणार आहोत. आणि त्याच ठिकाणी सुजातदादाचे त्याच ठिकाणी अगोदर सुजातदादा तिथेच येतील आणि त्यानंतर पुढच्या प्रक्रिया होतील. तर आम्ही आता सावली विश्रामगृहामध्ये जाऊन थोडा वेळ परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. मित्रांनो, आता आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहेत परभणीच्या आणि सुजात आंबेडकर यांच्यासाठी सावली विश्रामगृह बुक करायचं आहे. त्यासाठी परमिशन काढण्यासाठी आम्ही परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेलो आहेत. बघा, या ठिकाणी परमिशन घेऊन इथून परत सावली विश्रामगृहामध्ये जायचं आहे. मित्रांनो, आता विश्रामगृहाची परमिशन घेतलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून. तर सुजात आंबेडकर साहेबांना सावली शासकीय विश्रामगृहाचे परमिशन मिळालेले आहे. आता सुजात आंबेडकर साहेब सावली विश्रामगृहाला थोड्याच वेळात येणार आहेत. अशा प्रकारची परमिशन घ्यावी लागते. कुठल्याही VIP नेत्याला, पक्षप्रमुखाला किंवा संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला तर एखाद्या ठिकाणच्या शासकीय विश्रामगृहामध्ये काही कालांतरासाठी विश्राम करण्यासाठी किंवा एखाद्या शासकीय भेटीसाठी किंवा कुठल्याही कामासाठी जर यायचं असेल तर त्या पक्षाच्या वतीने
किंवा त्या संघटनेच्या वतीने शासकीय विश्रामगृहातून एक रीतसर परमिशन घ्यावी लागते की आमचे पक्षप्रमुख हे आज आपल्या शहरामध्ये येणार आहेत आणि त्यांना शासकीय विश्रामगृहामध्ये काही काळासाठी किंवा काही दिवसासाठी एक रूम उपलब्ध करून देण्यात यावी अशा प्रकारचं अर्ज देऊन एक परमिशन घ्यावं लागते. तरी सुजात साहेबासाठी आम्ही आता कलेक्टर ऑफिसवरून परमिशन घेतलेली आहे. मित्रांनो, आता आम्ही पेडगाव रोड परभणी या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत आणि लवकरच सुजात आंबेडकर साहेबांचं परभणी शहरामध्ये आगमन होणार आहे. हे बघा, हे पेडगाव रोड. आता सुजात साहेबांना आम्ही इथून पिकअप करून शासकीय विश्रामगृहात घेऊन जाणार आहेत, सावली शासकीय विश्रामगृहात. मित्रांनो, सुजात साहेबांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. साहेबांची गाडी. मित्रांनो, सुजात साहेबांची गाडी आमच्या समोर चाललेली आहे. लगेच आम्ही शासकीय विश्रामगृहात जाणार आहे. गाडी ड्रायव्हरला माहिती आहे. सुजात साहेबांची गाडी आमच्या गाडीला पाठीमागून फॉलो करत आहे. डायरेक्ट रेस्ट हाऊसला या. रेस्ट हाऊसला डायरेक्ट हा रिटर्न मध्ये हार घालायचा. आमच्या गाडीला फॉलो करत सावली सुजात साहेबांची एसयूव्ही आमच्या पाठीमागून येत आहे आता. रूम पाशी टाकायचे आहे. मित्रांनो, आता शासकीय विश्रामगृहाला आलोत आम्ही. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा आहेत. गाडी तिकडे घ्यायची. इकडे घे, इकडे घे. पुढे घे. थांब. बसावरी सगळे पोरं. मित्रांनो, आता सावली विश्रामगृहावरून आपण प्रियदर्शनी नगरकडे चाललोय. प्रियदर्शनी नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिलांवर आणि मुलांवर लाठीचार्ज झालाय, तर त्यांना भेट देण्यासाठी आता सुजित दादा प्रियदर्शनी नगर परभणी या ठिकाणी जात आहेत. थांबा बया, बोल ना. काय विचारलं डायरेक्ट घरात बसून काय करता येणार पट्ट्याने त्यांच्या सोडू लागली त्यांना बाथरूमला पण PSI सुद्धा मारले.
महिलांना मारलं हे काही नाही, पण पुरुषांना मारायचा काही अधिकार नाहीये त्या स्त्रियांना. त्यांनी सुद्धा मारले, माझ्या सासूला मारले. जागा उठता सुद्धा येईल, सुद्धा येईल. मध्ये 3 दिवस झालं, काही खाणं नाही, पिणं नाही. बाहेर निघा म्हणले. हे तर म्हणजे बाबासाहेब हे म्हणले टाकलं आमची ऑटो दोन्ही सही भावाला घरामध्ये घर तोडून नेऊन मारलं या, सगळा दरवाजा फोडून तोडून नेऊन मारलं या भावाला. ऑर्डरच आहेत म्हणले आम्हाला ऑर्डरच आहेत म्हणालीत मारायची. 2000 म्हणते. आणि आमच्या मुलाला पाय फ्रॅक्चर करून दवाखान्यात ऍडमिट केलं. हात देऊ लागलो, सगळेच जण होतो घरामध्ये. आणि गाडी पोलीस सगळेच आले असे इकून, आणि असं पाहायला घरात घुसले. घरात घुसल्यानंतर मी मालकाला ओरडं, मी पोराला ओरडं, मी या पोराला ओरडं. आणि मी सोडवा गेली. मी म्हणते सर नाहीच म्हणते, हे माझा मुलगा मला शिकाय आहे ते नव्हतं म्हणून तिने मला इथं हाणलं, इथं हाणलं आणि इथं हाणलं. गाडीत माझ्या लहान मुलाचा मोठा आहे. इथे उपस्थित सर्वांना माझा मानाचा, प्रेमाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम. आपल्या सर्वांना माहिती आहे की परभणीमध्ये गेल्या 3-4 दिवसापासून जी घटना होती ती काय होती आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जे संविधान होतं ते संविधान फोडण्यात आलं. त्याच्यानंतर आपण संविधानशील पद्धतीने आंदोलन करत होतो. आपलं कुठेही हिंसक वळण नव्हतं आणि आपण काही न करता आपण नुसतं आंदोलन केलं, संविधानासाठी आणि बाबासाहेबांसाठी आंदोलन केलं. म्हणून आज आपल्या घरात ही लोक घुसून आले. आपल्याशी जसं बोलताना कळलंय तसंच बऱ्याच गोष्टी समोर आल्या. ते म्हणजे पोलिसांनी आपल्याला मारहाण केली, घरात घुसून बॉम्बिंग ऑपरेशन केलंय, आपल्या लेकरांवरती, घरातल्या महिलांवरती, पुरुषांवरती आणि तसंच खास करून युवक आणि तरुणांवरती लाठीने हल्ला केलाय, मारहाण केली आणि त्यांना पोलिसांकडे दिलेले आणि अटक केलेली, अटकच आहे. आता आपल्याला पुढे काही पहिले याच्यासाठी की आपल्याला आपल्या समाजातला प्रत्येक व्यक्ती, महिला असो, तरुण असो, पुरुष असो, युवक असो, युवती असो, आपल्या सर्वांची हीच जबाबदारी आहे की आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण निर्दोष सुटका करून देणार म्हणजे देणार. ते आपली पहिलं काम आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्यावरती जो हल्ला आपल्यावरती जो हल्ला झालाय, आपल्याला मारहाण झाली, बऱ्याच लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झालेत, बऱ्याच लोकांना सुजवलं गेलंय, बऱ्याच लोकांच्या शरीराचं नुकसान केलेलं आहे. त्याच पद्धतीने बाबासाहेबांची सही असल्यासाठी आपल्या गाड्या, ऑटो ह्या फोडल्या गेल्यात आणि घरात घुसायच्या नावाखाली आपल्या घराचे दारं, कुंड्या आणि घरात घुसून सुद्धा तोडफोड केली गेली. तर आपली हे पण काम आहे आणि आपली ही पण जबाबदारी आहे की आपण त्याची नुकसान भरपाई या सरकारकडनं घेणार म्हणजे घेणार. आता फक्त आपल्या सर्वांना मी विनंती करतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या सर्वांना संपवायचं आहे, ज्यांना ही आंबेडकरवादी चळवळ संपवायची आणि त्यांना या समाजाला सुद्धा संपवायचे, आंबेडकरवाद्यांना संपवायचे. आणि मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की आपण यांच्या ट्रॅप मध्ये फसू नका. मित्रांनो, प्रियदर्शनी नगरच्या लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहेत आणि आता संत गाडगेबाबा नगरला आम्ही चाललो आहेत. संत गाडगेबाबा नगरच्या लोकांच्या प्रतिक्रिया आता आम्ही घेणार आहेत. आज संध्याकाळपासूनच पुढचे 2-3 दिवस वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी आपल्यापर्यंत ह्या वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणार आहेत, रजिस्टर्स घेऊन येणार आहेत आणि आपण त्या सर्वांना नुसती माहिती पोहोचवावी, मी आपल्याला एवढी विनंती करतो.
मित्र संघटना आहेत, खूप वेडीवाकडी लोक आहेत आणि त्याचबरोबर काही माथे फिरू लोक सुद्धा आहेत. यांच्या काही चुकीच्या घटनेमुळे समाजाला कालबोट लागू नये किंवा आंबेडकरवादी चळवळीला कालबोट लागू नये याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी. जेव्हापासून हे सरकार आलंय आपल्याला माहिती आहे आपल्या जीवावरती टपलेत. यांना बाबासाहेबांचं नाव संपवायचं आहे, यांना आंबेडकरवाद संपवायचा आहे आणि यांना आंबेडकरवादी सुद्धा संपवायचे. तुम्ही एक दगड फेकलात, एक जरी काठी उचलली तर ह्यांच्या 6 जीप येऊन आपला अख्खा समाज जेलमध्ये टाकायला तयार आहे. तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की यांच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. अडकणार का यांच्या ट्रॅपमध्ये? बरोबर. या साल्यांनी संविधान फोडले, आपण यांना संविधानाच्याच मार्गाने हरवून दाखवू. मित्रांनो, आता भारतनगर आणि शाहूनगरकडे आम्ही जात आहोत आणि भारतनगर आणि शाहूनगरच्या लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी सुजात दादा आता भारतनगर आणि शाहूनगर कसे निर्माण झाले हे बघा, पोलीस प्रशासनाचं काम आहे की अफवा टाळणं आणि जर अफवा पसरत असतील तर त्याच्यावरती वेळोवेळी ऍक्शन घेणं. तर हे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हे बघा, भीतीचं वातावरण सगळ्यांमध्ये. जेव्हा इतक्या मोठ्या प्रकाराचं कोम्बिंग ऑपरेशन होतं, निर्दोषांना घरातनं उचललं जातं, महिलांना मारण्यात येतं, तरुण बाळांना मारण्यात येतं, तेव्हा भीतीचं वातावरण सगळ्यांमध्ये, व्यापाऱ्यांमध्येच आहे असं नाही. पण दुसरं, तुमच्या माध्यमातून मला व्यापाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा की व्यापारी या देशामध्ये राहतोय, सुरक्षित राहतोय, व्यापार करू शकतोय, तर ते कशामुळे? तर ते भारतीय संविधानामुळे. व्यापाराची या देशामध्ये एक संरक्षण असते, फायनान्शियल प्रोटेक्शन आपण त्याला म्हणतो. व्यापारी सरकारच्या लूटमारापासून वाचून स्वतःचा व्यापार करतो. का करतो? कारण त्याला एक फायनान्शियल फ्रीडम किंवा इकॉनॉमिक फ्रीडम, ही आर्थिक स्वातंत्र्य आहे त्या माणसाकडे. ते आर्थिक स्वातंत्र्य कशाने दिले? तर ते भारताच्या संविधानाने दिले. तर मी या व्यापाऱ्यांना नुसतं एवढा प्रश्न विचारतो की संविधान जेव्हा संविधानाचं असं उल्लंघन होतं, संविधानाची प्रत तोडण्यात येते, तेव्हा भीतीचं वातावरण सगळ्यांबरोबरच येणार. पण सुजात आंबेडकर साहेब परभणी येथील कलेक्टर आणि SP यांच्याशी घडलेल्या घटनेबाबत चर्चा करताना आणि पोलीस प्रशासनाला पुढील सूचना करताना, त्या संविधानाच्या बाजूने तुम्ही उभे राहणार आहात की नाही? हो. किती ठिकाणी दंगली झाल्या, किती रायट्स झाले आणि कोणत्या रायट नंतर हे आपण कोम्बिंग ऑपरेशन केलंय, कोणत्या दंगलीनंतर आपण कोम्बिंग ऑपरेशन केलंय, याची फक्त सरकारने इकडच्या नागरिकांना आणि इकडच्या तमाम दुनियाला जाहीर माहिती द्यावी. ती मी तुमच्या माध्यमातून आज इकडे उपस्थित. आणि त्यांच्या 2-3 मागण्या होत्या किंवा कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे बंद करावं. तिसरा निर्णय घेतला आणि इमिजिएट कालपासून कोम्बिंग ऑपरेशन बंद केलेलं आहे. नंबर 2, त्यांची मागणी होती की बाबा चुकीच्या लोकांच्यावर कारवाई होऊ नये, ज्यांच्यावरती काही पुरावा नाही, एव्हिडन्स नाही, अशा निरपराध लोकांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी स्वतःची देखील मागणी काल करण्यात आली. SP साहेब आम्ही स्वतः होतो. आम्ही देखील आश्वासन दिलं की बाबा खात्री झाल्याशिवाय, पुरावा असल्याशिवाय कोणावरही चुकीची कारवाई होणार नाही असं आपण त्यांना आश्वासन दिलं. आणि आपल्या काही लोकांच्यावर जे काही चुकीचे गुन्हेगार दाखल झाले असतील एव्हिडन्स, त्या देखील आपण डिस्चार्ज करायचे नियमानुसार कारवाई करू अशा स्वरूपाची संपूर्ण चर्चा झालेली आहे. आणि आजपासून पुढे शांतता आहे. आत्तापणे काहीतरी एक रुमर अफवा आली की जे काही अटक केलेली महिलांचा मृत्यू झाला, मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला खात्री केली, सिव्हिल माहिती घेतली, असा कुठलाही मृत्यू झालेला नाही. आणि या अफवेवर विश्वास ठेवून काही लोकांनी दुकानं बंद केली. पण इमिजिएट आम्ही पोलीस विभागामार्फत इमिजिएट गाड्या फिरवल्या, अनाऊन्स केलं, जी पण लाईव्ह काही न्यूज दिल्या, अशा अफवावर विश्वास ठेवू नका आणि आपली प्रतिष्ठानं चालू ठेवा अशा प्रकारचं हे केलेलं आहे.
तर एकूणच आमच्याकडून आम्ही फार संयमानेच सर्व हे हँडल केलेलं आहे. माझ्या चेंबरमध्ये पण बऱ्याच महिलांनी बराचसा जुलूस घातला, मात्र आम्ही त्याला पॉझिटिव्ह दृष्टी पाहिलं आणि कुठलाही बळाचा वापर, माझ्याकडे पुरेसं मनुष्यबळ होतं तरी आपण असं काही त्याचा बळाचा वापर केला नाही, कारण समोर सर्व महिला आणि मुली होत्या. तर असं एकूण आता सद्यस्थितीत शांतता आहे, याबद्दल आपण सांगू. सर्वात पहिलं माझं म्हणणं ऑपरेशन इथे कुठलीही ऍक्शन परभणीमध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा सिटीमध्ये घडली नव्हती ज्याचे कोम्बिंग ऑपरेशन हे मेरिट होते, किंवा अशी कुठलीही तुमच्याकडे वायबल ग्राउंड नव्हते ज्याच्यावरती कोम्बिंग ऑपरेशन घडेल किंवा कोम्बिंग ऑपरेशन कराल हे कारण नव्हतं. दुसऱ्या बाजूला खूप कोम्बिंग ऑपरेशन मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घरांचं, गाड्यांचं, लोकांच्या हातापायात तुटले, निर्दोष लोकांना नेले. तर मी तुम्हाला उलटी विनंती करतो की तुमच्याकडे तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि एवढे ठोस पावलं उचलली म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे 100% पुरावा असेल कोणी काय केलंय. तर मी तुम्हाला उलटी ऑफर देतो की त्या माणसांची, लोकांची ज्यांनी तुम्हाला वाटतं की ज्यांनी चुकीचे ऍक्शन घेतले त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही समाज म्हणून त्या लोकांना तुमच्या समोर आणतो, पण कोम्बिंग ऑपरेशन थांबवा आणि ज्या लोकांना अटक केले, खास करून ज्या महिलांना, माझ्याकडे आधी त्या महिलांना, तरुणांना आणि खास करून असे युवक ज्यांच्यावरती केस लागली तर त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, अशा निर्दोष लोकांना सोडा आणि जे तुम्ही आधी द्याल ते आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो. माझं अजूनही म्हणणं आहे की कोम्बिंग ऑपरेशनची गरज नव्हती. म्हणजे नाही, आता त्या परिस्थितीमध्ये एस पी साहेब सांगतील परिस्थितीत घडलेली आहे. कुठल्या मुलींना आम्ही काय, मला वाटतं मुलींना काय, त्या दिवशी त्यांना आपण त्या दिवशीच सुरू केली आहे. त्यानंतर यादी पण आहे. आता सध्या कोणतीही महिला किंवा आपण ताब्यात नाही आणि आपण जे म्हणतात की या यादी आहे चर्चा झाली. काय काही वेगळं असेल तर आपण सांगावं आणि ते आमच्याकडे माहिती आहे की आम्ही सध्या तुम्हाला पुरवतो. आमचं वेगळ्या पद्धतीने सगळीकडे डेटा कलेक्शन चालू आहे. कोणाचं नुकसान झालंय, कोणाचं दुसऱ्या बाजूला हातपाय तुटले किंवा त्यांना कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अमनुष्य मारहाण झाली किंवा दुसऱ्या बाजूला त्यांच्या कोणाच्या घराचं किंवा गाड्यांचं नुकसान झालं, त्या सगळ्यांची काही हालचाल वगैरे काही करता स्वतःहून फंट्यानं मारलंय, परत घाण करू लागली. त्याचं बाथरूमला म्हणलं तर बाथरूमच्या जागेत पण मारले, सायली सुद्धा मारले.